विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर नतमस्तक होऊन, बापूच्या चरणावर नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम. मी मनमत सोमेश्वर चंडे, राहणार गुड्यातनूर. आजचा माझा विषय जीवन कसं जगावं. जीवन जगावं तर वाहत्या पाण्याकडून शिकावं. वाटत आलेल्या खड्ड्याला टाकून नाही तर तो पुढे भरून निघावं. जीवनात काय करावं हे रामायण सांगतं. जीवनात काय करू नये हे महाभारत सांगतं. आणि हे अमूल्य जीवन कसं जगावं भगवद्गीता सांगतं. मानवात आयुष्याच्या शेवटच्या काळात सत्ता, संपत्ती, सोयरे, धैर्य कोणी कामाला येत नाही. फक्त आपलं कर्म कामाला येईल. मानवा तू विसरू नको रे तुझ्या या सत्यानिधीला. गर्वाने तू फुगू नको रे आपल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. आताच्या कसं जगायचं. आताच्या दुःखात पिचत जगायचं की येणाऱ्या सुखात वेलकम म्हणत जगायचं. आपल्या माणसाच्या सुखात सुख म्हणून जगायचं की आपल्या दुःखात रडत जगायचं. आयुष्य जगावं तर फुललेल्या फुलांसारखं नेहमी सुगंध दरवळत. आयुष्य जगावं आयुष्याच्या रस्त्यावर खाली पडून नाही तर पडलेल्यांना सोबत घेऊन जगावं. आयुष्य जगावं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जे जगणं शत्रूच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आणतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू अफजल खान. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यू झाली आणि ती बातमी अफजल खानाला कळाली तेव्हा अफजल खान गुडघे खाली टेकून नमाज पढ़त बोलत होतो की हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा आ रहा है. असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं असावं तर सिंधुताई सपकाळांच्यासारखं स्वतः मृत्यूच्या दारात पडून इतरांना जीवनदान देतात आणि अनाथाची माय बनतात. फुलांच्या पाय गडावून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. फुलांच्या पाय गडावून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्याला बोचणे माहिती आहे, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवस काटी म्हणतील आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकते तुम चलना सीखो, हम झुकते तुम चलना सीखो. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहोत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर गळून पडतो. पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक नेहमीच चांगला माणूस नेहमीच चांगलाच राहतो. चालता चालता कधीतरी ठेस लागणारच ना. चालता चालता कधीतरी ठेस लागणारच ना. ठेस लागणार म्हणून चालणं काय सोडायचं असतं का. दुःख आहे म्हणून जगणं काय सोडायचं असतं का. जगणं म्हटल्यावर दुःख तरी असणारच ना. दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं असतं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं ह्यालाच जगणं म्हणतात. डोळे सांगून देतात की व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून देतात की दुःख किती आहे, वाचा सांगून देतात की माणूस कसा आहे, स्पर्श सांगून देते की मनात काय आहे, ठेस सांगून देते की लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून देते की परिवार कसा आहे, गर्व सांगून देते की पैशाचा माज किती आहे, आणि वेळ सांगून देते की दादा हो नातेवाईक कसा आहे, विश्वास सांगून देते की जोडीदार कसा आहे, आणि वेळ सांगून देते की दादा हो नातेवाईक कसा आहे. आयुष्य इतके की आनंद. मंगेश पाडगावकर यांची छोटीशी कवी आहे. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं. मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं. काळ्या कुठ्ठ काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. मग काळोखात कुटायचं की प्रकाशात उडायचं. मग काळोखात कुटायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. मग काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं.
मग काट्यासारखं चलायचं की फुलासारखं फुलायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. मग सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं. कणात कणत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं. धन्यवाद. योगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। राम राम हरे राम, राम हरे राम, राम हरे राम, राम राम हरे राम, राम हरे राम, राम हरे राम। राम राम हरे राम, राम हरे राम, राम हरे राम, राम राम हरे राम, राम हरे राम, राम हरे राम। राम राम हरे राम, 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 राम हरे राम, राम हरे राम, राम राम हरे राम, राम हरे राम, राम हरे राम। राम राम हरे राम, हरे राम, राम हरे राम। बोलिए सियावर रामचंद्र। श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त भाविकांना व्यासपीठावरून प्रणाम आहे। भगवत कृपेने चालू असलेला हा सत्संग कार्यक्रम, या सत्संग कार्यक्रमामधून रामतत्वाची चर्चा सुरुवात आहे। प्रत्येक जीव रामाचा अंश आहे हे जाणून घेण्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे। या रामतत्वाची जाणीव जेव्हा होईल तेव्हाच कसं जगायचं हे कळलं। कणत कणत कसं जगायचं। आता सध्या
सगळ्यांचं जगणं कणत कणतच आहे. तर रामतत्व समजून घेतल्यावर काय करायचं हे आपल्या लक्षात येईल. सत्प्रवृत्ती, दुष्प्रवृत्ती, सद्भावना, दुर्भावना, अशा ज्या गोष्टी आहेत ते आपल्यामध्ये दैवी आणि असुरी संपत्ती अशा दोन गोष्टी ज्या आहेत. सध्या आपल्यामध्ये दैवी संपत्तीचा लोप झालेला आहे आणि आसुरी संपत्ती प्रकट होत चाललेली आहे. रोज रोज माणसामध्ये राक्षस जागा होत चाललेला आहे, राक्षसी प्रवृत्ती. उलट तर माणूस याच्यातून बाहेर पडायच्या ऐवजी अजून जास्त गुंतत चाललेला आहे. म्हणून आमचं जीवन जी काही यात्रा आहे जीवनाची, एक बार आम्हाला विचार करण्याची गरज आहे की आमचं पतन व्हायलंय का उत्थान व्हायलंय, विकास होत चाललेला आहे का पतन होत चाललेलं आहे, हे आपल्या आपण जीवाने ठरवायचं आहे. पतनाला कारण काय आहे आणि विकासाला कारण काय आहे? आमची दिशा उलट दिशेनं आमची यात्रा आहे. खरं तर आम्ही यात्रेसाठी आलो होतो, पण खतरा पैदा करून ठेवलो आणि ती यात्रा उलट दिशेनं जर आमची निघाली असेल, सद्भावना प्रकट करण्यासाठी आम्ही मनुष्य देहाला आलो, दैवी संपत्ती प्रकट करण्यासाठी आम्हाला माणूस देह मिळाला. त्याऐवजी आमची आसुरी प्रकृती प्रकट होत असेल, माणसामध्ये राक्षस तयार होत असेल, तर आमची दिशा योग्य आहे का उलट आहे? तर उलट दिशा आहे. आमची यात्रा वापस निघालेली आहे. अशा वापस निघालेल्या माणसानं कितीही यात्रा, तीर्थ, त्रिवेणी काही जरी केलं तरी यात्रा सफल होणार नाही. याचा अर्थ असं नाही की कोणी कुंभमेळ्याला जाऊ नये असं माझं मत नाही. उगाच उगं मला बदनाम करतात लोक. बिलकुल जा, आता उठलं की तिकडंच निघात, आमचं काही देणं घेणं नाही. पण वास्तविक यात्रा आपली कोण्या दिशेनं चालली आहे? उत्थान विकासाकडे चालली की पतन होत चालली? रोज रोज आपली मानसिकता कशी होत चाललेली आहे? आज एक माणसाचा द्वेष आहे तर उद्या दुसऱ्या, तर परवा तिसऱ्या. हजारो माणसाचा द्वेष आमच्यामध्ये पैदा होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं जे चित्त आहे ते अशुद्ध होत चाललेलं आहे. अशुद्ध चित्तामध्ये परमात्माचं, रामतत्वाचं प्रतिबिंब उमटू शकत नाही. रामतत्वाला जाणून घ्यायचं असेल तर अशुद्धी हटवायची गरज आहे. आत्मशुद्धी, चित्तशुद्धी, त्याच्यामध्ये ठळक प्रतिबिंब आपणाला दिसू शकते. गढोळ पाण्यामध्ये आपला चेहरा दिसते? नाही दिसत. आणि चंचल पाण्यामध्ये चेहरा दिसतोय, परंतु आपला चेहरा स्थिर दिसत नाही. असा हललेला दिसते चेहरा, लांब होते, खुजा होते, लांब होते. पाणी हलवून त्याच्यात बघून सांगा मला सत्संग झाल्यावर चेहरा कसा दिसतो? तर पाणी निर्मळ असावं आणि स्थिर असावं, शुद्ध असावं आणि निर्मळ म्हणजे शुद्ध.
रामतत्व आम्हाला दिसत नाही याचं कारण रामतत्व नाही असं नाही, तर आमचं चित्त पाणी निर्मळ नाही. ही गोष्ट आपणाला नकारता येत नाही कोणालाही. मलाही रामतत्व दिसना गेलंय तर माझं चित्त अजून अशुद्ध आहे, अजून शुद्धीची गरज आहे. आणि जेव्हा रामतत्व दिसत नाही तेव्हा काम, विकार, द्वेष, ईर्ष्या, बुद्धी, वासना हे प्रगत होत चाललेले आहेत, वाढत चाललेले आहेत. आपल्याकडं असलेल्या ज्ञानाचा समाजाच्या कामासाठी, समाजाच्या कल्याणासाठी उपयोग घ्यायचा का स्वार्थासाठी ज्ञानाचा उपयोग घ्यायचा, चित्तशुद्धीचं लक्षण. सांभाळून ऐकायचं आहे आणि सांभाळून समजून घ्यायचं आहे गोष्ट. आपल्याकडं असलेली कला, कोणाला गाण्याची आहे, कोणाला बोलण्याची कला आहे, कोणाला नृत्य कला आहे, कला आहेत वेगवेगळी. अशा कला 64 कला आहेत. किती? तुम्हाला सध्या हे सगळ्या 64 पाहण्यामध्ये नाहीत. स्वयंपाक करण्याची भी एक कला आहे. असं पिठलं भाकर सगळ्याच बाया करतात, पण एक कला आहे की ते कसं करायचं, काय करायचं. काही काही बायाला पिठलं कर म्हणलं तर गोट्याच राहतात मध्ये, निबरखट कच्चं पीठ, पिठलं करायचं नाही त्याला. कला आहे ती. अशा किती कला आहेत? 64 कला माणसामध्ये, एका माणसामध्ये नाहीत, परंतु कोणाकडे काही कला आहेत. कोणाकडे कोणती कला आहे? कोणाकडे गाण्याची आहे, कोणाकडे बोलण्याची कला आहे, कोणाकडे नाचण्याची आहे, कोणाकडे चित्रकला आहे, चित्र म्हणजे ड्रॉइंग कला आहे, कोणाकडे लेखन कला आहे, कोणाकडे स्वयंपाक करायची कला आहे, है ना. अशी कला आहे. किती आहेत कला? 64 कला माणसाच्या जीवनामध्ये कोणाकडे काही कोणाकडे काही आहे. तर त्या कलेचा उपयोग आपण कशासाठी करत आहोत? कोणाकडे बोलण्याची कला आहे, परंतु बोलण्याकडून काम बिघडून टाकू शकते माणूस, आणि बोलण्यामुळे काम सफल बी करू शकते. काही काही कामं बोलण्याकडून बिघडून जातात. ते कलाच आहे. माणसं फोडायची, माणसाला तयार करायची, मानसिकता बदलायची, कलाच राहते. काही लोकांचं बोलण्यातून संसार उद्ध्वस्त होते, कला आहे त्याची. पण कलेचा सदुपयोग आहे का दुरुपयोग? तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा घ्या ना, उपयोग घ्या ना. 4 लोकांचं भलं करायचं याचा विचार तुमच्या कलेमध्ये असला पाहिजे. बोलण्याची कला असेल, ज्ञानाची कला असेल, नाचायची कला असेल, जी काही कला असेल तर कला. सध्या ह्या सगळ्या कला आहेत ना, त्याचं उलट केलं तर काय होते कलाचं? लाख होऊन गेल्यात सगळ्या. लाख म्हणजे बंद होऊन गेल्यात. अक्कलच काम करत नाही माणसाची. प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक कामामध्ये, ते धार्मिक असो, सामाजिक असो, सप्ताह असो, लग्न असो, कुठलंही काम असो, ते काम सरळपणानं पार पडल असं आता राहिलेलं नाही. 1700 विघ्न येऊन 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 शेवटी ते काम निघालं तर निघालं, नाहीतर काम संपलं. कुठलंही काम काढा तुम्ही, सामाजिक असो की धार्मिक असो, कुठलं असो, बिना विघ्नाचं, बिना अडचणीचं ते काम होत नाही. माणसानं एक कला कशी शिकलेली आहे की अडचण कशी आणायची कोण्या कामामध्ये, हे सगळ्यात मोठी कला आहे. आणि हे कला नरकाला घेऊन जाणारी आहे. कुठं घेऊन जाते? नरकाला घेऊन जाते. कुठलंही काम, सप्त्या आलं की अडचणी पहिलं नव्हत्या, फक्त सप्ताच होता. आता सप्ताह राहील नाही.
आधी अडचणी, नंतर सप्ताह. तर धर्म 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 म्हणून सुरू केलं की धंदाच हाताला यायला आहे. धर्म तिकडंच राहून चालला. धर्माचं नाव, उद्देश धंदा आणि नाव धर्माचं, हे सगळं ह्या गोष्टी आहेत ना, आपली उलट दिशेनं यात्रा चालू आहे माणसाची. कशी यात्रा आहे? उलटी यात्रा चल रही है. समज रहे ना मराठी? तो हे उलट दिशेने यात्रा जोपर्यंत राहील तोपर्यंत आपण कुंभमेळ्याला पोहोचू शकत नाही. जेव्हा आपली यात्रा सीधी होईल, सरळ होईल, सही दिशेनं चालेल, तेव्हा तुम्हाला कुंभमेळ्याला जायची गरज नाही. कुंभमेळाच तुमच्यासाठी येईल, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जयाचे नाव तीर्थराव, जयाचे दर्शने प्रशस्तीसी ठाव, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासी पै, जयाचे नाव तीर्थराव. संतांनी सांगितलेलं आहे की सगळे लोक तीर्थाला जातात आणि तीर्थ संताच्या दर्शनाला येतात. संतांचं म्हणणं आहे, संतांच्या, आपल्या नाही. ज्याची दिशा सही आहे त्याच्या दर्शनाला तीर्थ येतात. कशासाठी? सगळे चंद्रभागेमध्ये पंढरीकरायाच्या जवळ काही सगळ्या स्त्रिया आल्या होत्या स्नान करण्यासाठी. त्यांना विचारलं की तुम्ही कुठले आहात बायाव्हा? कुठले आहोत तुम्ही? मन्नूरचे आहो की जांभळीचे आहो की कुठले आहो? तर त्यांनी सांगितलं आम्ही कुठले बी नवं, पृथ्वीवर वाहणाऱ्या नद्या आम्ही तीर्थ आहोत. स्त्रीच्या रूपामध्ये आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करायला आलेले आहोत. आम्ही इथं कसं काय आलात तुम्ही? तर इथं संत येतात आता, आणि संत चंद्रभागेमध्ये स्नान करतात. तेव्हा सारे तीर्थामध्ये लोक आपलं पाप सोडून येतात. करोडो लोक आता पाप कुठं सोडून आले? आता ते किती बोझ झाला असेल त्या मातेला. करोडो लोकांचं पाप तिथं ठेवून जमा करून आले. ते काय करेल? त्यानं काय करावं घेऊन ते? मग ते सगळं पाप घालण्यासाठी ती तीर्थ संतांच्या दर्शनाला जाते. कुठं? संतांच्या. सगळ्यांचं पाप गंगेत, आणि गंगेनं सगळ्याचं पाप घेऊन कुठं जावं? संताजवळ. तर हे कशामुळे? तर ज्याची यात्रा सही दिशेनं आहे. एक योग्य दिशेनं चालणारा व्यक्ती, त्याची यात्रा सफल आहे. अन्यथा यात्रा खूप कठीण आहे. मनामध्ये विकार आहेत, मनामध्ये विचार राहिले नाहीत. विचाराची जागा विकारानं घेतलेली आहे. आता जिकडं पाहिल तिकडं मनात विकार आहेत. कुठलंच काम सरळ होत नाही. कोण्याही गावचं काम सरळ होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये वडील माणसंच ऐकायचे आणि त्यांनी जे निर्णय घेईल त्याच्यावर चलायचे. मुखिया जो कहेगा उसको मान्य कर लेते थे पूर्वज, जो बोलेंगे. अभी ऐसा नहीं है. अगर दूसरे की हमने सुने तो हम कम हो जाएंगे, तो हम हमारी ही सुनाएंगे क्योंकि ज़्यादा होना है. हर आदमी को यही लग रहा है कि मेरी सुनना चाहिए, तो काम कैसे होगा? नहीं होगा. प्रत्येकाला वाटायला की मी सांगावं आणि माझं ऐकावं, आणि प्रत्येकाला वाटायला की आपलं आपण दाखवावं, आपली हैसियत दाखवावं, आपला पॉवर दाखवावं. भले मग ते दाखवित असताना धर्म हो की अधर्म हो, आपला पॉवर दाखविताना पाप हो की पुण्य हो,
आपली शक्ती दाखविताना न्याय हो अन्याय हो, पण फिकर कशाची आहे? न्याय अन्यायाची नाही. मी कसं दाखवू माझा पावर, आणि दाखविल्याशिवाय, आणि ह्याला असं पावर दाखविलं की ह्याला वाटते की मोक्षाचे द्वार आपले उघडले, खुले हो गए. मैं 1000 लोगों को मैंने सताया तो खुद को समझता कि मैं इतने लोगों को सताया तो मैं कम नहीं हूँ, मैं बहादुर हूँ. क्या इसके लिए स्वर्ग के दरवाजे खुल गए? हजारों नहीं लाखों लोगों को सता सकता है तो बेटा, लेकिन तेरे दरवाजे बंद हो गए. म्हणून ही जी आसुरी प्रवृत्ती आहे, संपत्ती आहे, हे असं करणं, सतवणं, अन्याय करणं, त्रास देणं, आपली हैसियत दाखवणं, एक कोणती संपत्ती आहे? आसुरी संपदा आहे. आसुरी संपदामुळे रामतत्व दिसू शकत नाही. आसुरी संपत्ती रामतत्वाचं दर्शन होऊ देत नाही. म्हणून रामतत्व दिसत नाही तर आपलं सार्थक होत नाही. मग काय करणार? याच्यासाठी एक सूत्र तुमच्या समोर मी ठेवतो, जे की शास्त्रामध्ये, पुराणामध्ये आहे. 2 बातें हैं. एक है आज की दुनिया में जो चल रहा है, एक है प्रबोधन. क्या है वाक्य? प्रबोधन. और दूसरा है प्रलोभन. किती झाले? एक आहे प्रबोधन आणि दुसरा आहे प्रलोभन. संसारातून सुटायचं कसं, हे काय आहे? प्रबोधन. आणि संसारात गुंतायचं कसं, वाढवायचं कसं, हे आहे प्रलोभन. प्रलोभन, लोभ. तो आज सत्संग हो कि कथा हो कि कुछ भी हो, आपका संसार ऐसा होगा, आपके घर में आप करोड़पति बनेंगे, सुखी हो जाएंगे, आपको सीट मिल जाएंगी, पद मिल जाएगा, अगर आप एक कथा करेंगे, कराएंगे आदिलाबाद में, तो आपके संसार में कुछ कम नहीं पड़ेगा. ये प्रबोधन है कि प्रलोभन है? तो आज की दुनिया में प्रबोधन कहाँ है? तो पूर्वीच्या काळामध्ये प्रलोभन देत नव्हते, संत बोध देत होते, लोभ नाही. बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट. है की नाही? भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. काय देत होते? प्रलोभन की प्रबोधन? एक बार सांगा ना, काय देत होते? प्रबोधन. आता काय मिळते आम्हाला? तुम्हाला काय आवडते? चुप बसायचंच आवडते. तर हे मुक्ती, मोक्षाचा मार्ग नाही, बंधनाचा मार्ग आहे प्रलोभन. बड़े बड़े महाराज लोग भी प्रबोधन में नहीं या प्रलोभन में पड़ गए. हम कथा करेंगे तो हमको इतना धन मिलेगा, ये क्या है? प्रलोभन. बोध नहीं, अब लोभ है. म्हणून लोभ जे आहे ते आसुरी संपत्तीला प्रकट करते, भगवद्गीता. आणि बोध आहे ते दैवी संपत्तीला प्रकट करते. तुम्हाला मला काय आवडते आता? लोभ की बोध? काही समजू नका. असं तुम्ही
केलं तर तुम्हाला असं असं होतं आहे. ठळक सांगू, 1 तांब्या पाणी घातलं तर तुमचं असं असं होतं आहे, पोरीचं लग्न होतं आहे. हे बोध आहे की लोभ आहे? तुम्हाला धन मिळतं आहे, तुम्हाला नोकरी लागते, तुम्हाला हे होते, तुम्हाला ते होते, हे काय राहिलं आता? मग हे रामतत्वापासून दूर नेणारी गोष्ट आहे. योग्य दिशा आहे का उलट यात्रा आहे की सही यात्रा आहे? मग आता कुंभमेळ्याला जाऊन काय करता? अगर तुम्हारी यात्रा उलट है तो वो वहाँ तक पहुँचेंगे कैसे? भाव से पहुँचना पड़ेगा. शरीर से तो हम कहीं भी पहुँच सकते हैं, लेकिन कैसे पहुँचना पड़ेगा? हाँ, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तीर्थवृत्ती शरीर धरी रे. हां, काय अप्पा? तीर्थवृत्ती? हां हां, भाव. तीर्थव्रतामध्ये भाव गरजेचा आहे, शरीर नाही. आम्ही तर चाललो यायलो, पण कशानं? शरीरानं चालू. शरीराला बुडवायचं, शरीराला काढायचं. हे बुडवायचे धंदे तर पहिल्यापासूनच आहेत, आपले आधीपासूनच आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तीर्थामध्ये भाव महत्त्वाचा आहे. तीर्थवृत्ती भाव धरी आणि मग डुबकी मारी. भाव धरी मग डुबकी मारी. आम्ही डुबक्या खूप लावल्या, पण भाव भाव म्हणजे हे सही दिशा, दैवी संपत्ती, सद्गुण आपल्यामध्ये प्रकट करून हे भाव धरणं आहे. भाव धरला तर आपल्यामध्ये दैवी संपत्ती प्रकट होते, सद्भावना प्रकट होते. आणि डुबकी मारल्यानं पाप जाते, पण सद्भावना प्रकट होत नाही. सद्भावना भावानं प्रकट होते. भाव बळे आकळे एरवी नाकळे. म्हणून तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. अथवा त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी. मग आमचं कशानं व्यर्थ होत चाललंय की आमच्या चित्तामध्ये देव नाही, आमच्या चित्तामध्ये संसार आहे. तुम्ही भले संसारात राहा न राहा, तुमचा संसार केवढा आहे, कसा आहे, तो प्रश्न वेगळा आहे. प्रारब्धानुसार कोणाचा करोडोचा असेल, कोणाचा लाखोचा असेल, कोणाचा हजारोचा असेल, कोणी भिकारी असेल. हे संसार आहे. संसारामध्ये तुम्ही असावं याच्याबद्दल काही वाद नाही, पण तुमच्या चित्तामध्ये संसार नसावं. हे भाव आहे, ही यात्रा आहे. म्हणून संतांच्या चित्तामध्ये संसार संताला बी आहे, संसार आपणाला बी आहे, तुम्हाला आम्हाला बी आहे. सगळ्यांना संसार आहे, परंतु चित्तात संसार संतांच्या नाही. एक अभंग परवा कीर्तन झालं कुठं, रामपूरला. देव वसे चित्ती त्याची घडावी. आपल्या चित्तात काय आहे? संसार आहे. जप करलेलं तर बी महिन्याला 32,000 रुपये येतात आपले व्याजाचे. ओम ओम ओम. काही दिवसाला तर जपाचा मंत्र असा होईल कलियुगामध्ये, मला असं वाटालंय, ओम रुपये नमः, ओम रुपये नमः, ओम पैशाय नमः, असं जप व्हायला. अब इसका जप हो सकता, आगे चलकर ये हो सकता, कोई बड़ी बात नहीं है. हो सकता नहीं, हो गया, बोलने में कोई संदेह नहीं है. चित्तामध्ये संसार आहे तर ते चित्त आपणाला अधोगतीला घेऊन, कारण गती देणारं तर चित्तच आहे ना. गती म्हणजे तुम्हाला कोणता जन्म घ्यायचा हे कशावर अवलंबून आहे? चित्तावर.
नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मया ते मग कोण आठवी देहाते गेले की आहे. कोण देते गती? कोण देते? चित्त देते. आणि त्या चित्तामध्ये संसार असेल तर मरताना चिंतन कशाचं होईल? संसाराचं. गती जशी गती मती तशी गती. यद्गत्वा न निवर्तन्ते. पुन्हा गतीच नाही, चित्तामध्ये देव असेल तर. असं या पद्धतीनं चित्त महत्त्वाचं आहे. तर तुमच्या आमच्या चित्तामध्ये संसार आहे. पूजा करायला बसलं तरी तेच. एक बार रामेश्वर भट्ट नावाचे महाविद्वान महात्मा होता. जगद्गुरु तुकोबरायाच्या काळातला महात्मा. आणि ते नेहमी तुकाराम महाराजाला तुक्या म्हणायचे. त्याने काय म्हणायचं? ए तुक्या. निस्तं तुक्या नाही म्हणायचं, येडा तुक्या. कमी समजायचं खूप. आणि मग ते असं करत असताना तुकाराम महाराजांना एक दिवशी बोलून घेतलं त्याने, रामेश्वर भट्ट. तुक्याला येऊन भेट म्हणाव, कारण की आम्ही मोठे आहो, पदवीधर आहो, गादीवाले आहो आम्ही. तर कोण जावं कोणापाशी? तुक्याला गादी नव्हती. गादी नाही औषी नाही तुक्याला. तुक्याचा येडा तुक्या. तुकाराम महाराज को गादी विधि नहीं थी, हो कोई किसी के उत्तराधिकारी नहीं थे, हो उत्तम अधिकारी थे, खुद के अधिकारी थे. अब हे तर यांचं व्यासपीठ होतं, यांचं मठ होता, पीठ त्यावेळेस. रामेश्वर भट्ट मोठा अधिकारी माणूस. कोण जावं कोणाकडं? आता गादीवाल्याकडे बिना गादीवाल्यांना जावं की गादीवाल्यांना बिना गादीवाल्याकडे जावं? बिना गादीवाल्याकडे जावं. महाराजांनी गेले सकाळी स्नान वगैरे केले, पूजा केली, समर्पिली वाणी, पांडुरंग घेतो धणी, पूजा करून विठ्ठल 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 म्हणत तुकाराम महाराज निघाल. गळ्यात विना, हातात चिपळ्या. रामेश्वर महाराजांनी माझं स्मरण केलं, माझं केवढं भाग्य आहे. एवढ्या मोठ्या विद्वानाने आपलं स्मरण करावं, आपल्याला ध्यान करावं, हे खरंच माझ्या जीवनाचं सार्थक आहे असं समजून तुकोबाराय रामेश्वर भट्टाच्या अंगणामध्ये जाऊन पोहोचले. थांबले, उभे राहिले. रामेश्वर भट्ट पूजा करायला बसले होते. मोठे असे देवारा आहेत, देव मांडलेले आहेत, टोपल्यानं फुलं आणून देणारे सेवक आहेत, गंगाजल अभिषेकाला आहे, मंत्र चालू आहेत. ते काय मंत्र राहतात ते सगळे मंत्र चालू आहेत. ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीर ब्रह्मा गुणो ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिनः. पूजा चालू आहे. कोणाची? रामेश्वर भट्टांची. तुकोबाराय बाहेर उभा राहिलेत हात जोडून. महाराजांची पूजा झाल्यावर आपण दर्शन घेऊ. पदाधिकारी आहेत, गादीचे माणसं आहेत, आपण पावन होऊ म्हणून उभं राहिलं. एवढ्यामध्ये 2 तास पूजा झाली. 2 घंटे. रामेश्वर महाराजांची पूजा संपल्यावर कळालं होतं तुकाराम आलाय म्हणून माहीत होतं, पण पूजा सोडून कोण जावं त्याच्या बारक्या माणसाकडे, कोण जायचं. पूजा झाली, आरती वगैरे केली, घंटा वाजवीत, जयदेव 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 जयदेव. पूजा झाली. थाटामाटामध्ये पूजा, धूपबत्ती, दीप, सुगंध. हा हा हा. पूजाच पूजा. सुंदर पूजा झाली. मग ते सगळं संपल्यानंतर बाहेर आले ते पितांबर नेसलेला रामेश्वर भट्ट, सगळी विभूती लावलेली,
गळ्यामध्ये रुद्राक्षाची कशाच्या माळा घातलेल्या मोठ्या मोठ्या, सगळ्या अंगाला विभूती, भस्म लावलेलं, काय काय लावतात की आता, सगळं गंध लावलेला, जानवं घातलेलं, तेज आहे रामेश्वर महाराज. तुपाचं तेज, हे तपाचं, हो तपाचं, चुकलं, तेज, असं भयंकर तेज आले देतं. महाराज म्हणले प्रणाम भट्ट. तुकाराम महाराज हे म्हणा आशीर्वाद. अरे तू केव्हा आलास तू? कोण विचारलं? रामेश्वर महाराज. पण गंमत अशी झाली होती की पूजा करता करता रामेश्वर भट्टाने मनामध्ये विचार येत होते, चित्तामध्ये संसार होता, आणि चांबाराच्या दुकानावर गेले होते पूजा करताना. घोड्याचं खोगीर बनवायचं होतं. पूजा झाली की आपण चांबाराकडे जायचं आणि त्याला घोड्याची ते लगाम बनवायची, चाबूक बनवायचं, काय काय बनवायचं. ते मंत्र म्हणताना करताना चित्तात काय होतं त्याच्या? घोडा, लगाम, खोगीर, चांबार, हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्याने विचारलं की महाराज तुम्ही, महाराज नाही तुकाराम, केव्हा आलास तू? म्हणले महाराज तुम्ही चांबाराच्या दुकानात गेलता तेव्हाच आलो मी. पहचान गए, मन की बात पता लग गया महाराज को. एकदम ह्याला गंभीर झाला रामेश्वर भट्ट. म्हणले याला कसं कळालं? अरे तो क्या, तुला कसं कळालं? म्हणे महाराज तुमच्यासारख्याच्या दर्शनाला आल्यावर काय कळत नाही. क्या शब्द है. फिर भी देखो ना, सम्मान उनको ही दे रहे हो. आपके दर्शन से सब कुछ समझ जाता, बोले इसलिए मैं समझ गया. तर ज्याला मनातलं कळतंय, का कळतंय? तर ज्याच्या मनामध्ये एवढी शुद्धी आहे की ज्याच्या मनामध्ये देव आहे, चित्तामध्ये, त्याला सगळं कळतंय. आणि ज्याच्या चित्तामध्ये संसार आहे त्याला साधू कळत नाही, माधू कळत नाही, माणूस कळत नाही, सत्कर्म कळत नाही, धर्म कळत नाही. चित्तामध्ये संसार असल्यानं चित्त जड झालेलं आहे. कसं रामतत्व कळलं आपल्याला. महाराजांचं चित्त निर्मळ होतं. रामेश्वर भट्टाने रोज 2-2 तास पूजा केली होती. किती तीर्थाचं स्नान केलं असेल, किती मंत्र येत असतील, किती संस्कृत येत असेल, किती व्याकरण येत असेल, किती श्लोक पाठ असतील, किती वेद अभ्यास केला असेल, परंतु चित्तामध्ये या सगळ्या वेदाचा, मंत्राचा, व्याकरणाचा उपयोग कशासाठी केला होता? संसारासाठी केला होता, स्वार्थासाठी केला होता. म्हणून चित्त निर्मळ होईल की अशुद्ध होईल? अशुद्ध झालेलं चित्त होतं. आणि म्हणून त्यांनी रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजाची निंदा केली, लावून दिलं मारायला मंबाजीला. आणि शेवटी रामेश्वर भट्टांनी महाराजांची गाथा पाण्यात बुडविली. देखवत नव्हतं. बिना गादीचा एवढा कार्यक्रमानं का करायलाय? कोणतं जळणं होतं त्याचं? गादी नाही, काय नाही. आणि एवढं लोकाला कसं झुकवायलंय, कसं काम करायलंय, हे त्याच्या मनामध्ये ईर्ष्या होती. तुकाराम को गादी नहीं है, फिर लोग इतने कई को उसके पीछे घूम रहे. हम तो बड़े लोग हैं, हमारे पीछे नहीं आ रहे. इसलिए उन्होंने लिखे सो जो ग्रंथ था अभंग पानी में डुबो दिया, क्योंकि इसके बाद तुकाराम को कोई पूछना नहीं. ये प्रयत्न पहले से चलते आया है. अभी वो प्रयत्न तो अभी बंद थोड़ी होगा, अभी बढ़ते रहेगा. या पद्धतीनं राम तत्व समजण्यासाठी चित्ताची शुद्धी लागते. तर त्यांनी शेवटपर्यंत त्रास देत राहिला. कोणाला? तुकाराम महाराजांना. परंतु चरित्र कोणाचं झालं? आज अभंग कोणाचे घेतात महाराज?
रामेश्वराचे. रामेश्वराचा जरी अभंग घेतला तर तुकाराम महाराजाच्या बाबतीतलाच अभंग घ्यावा लागेल. म्हणे रामेश्वर भटद्विजा तुका विष्णू नाही तुझा. पण शेवटी त्यांनी सांगितलं की दुनियाला मी तुकारामाचा विरोध केलो, पण तुम्ही आता करू नका, कारण तुका म्हणजे तुका नाही, तुका प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. हे शहाण्या लोकांनी आखरी जाता जाता का होईना पण त्यांना कळालं. आता आमच्यासारख्याला काय कळणार, त्रास देत देतच मरून जाणार, पण कळणार नाही. याच्यासाठी सावधान. राम तत्वाला समजून घेण्यासाठी आपलं कपट, आसुरी संपदा, दैवी संपत्ता जे आहे, संपत्ती आहे, तिला प्रकट करण्यासाठी सत्संग करत जा. सत्संगमध्ये यायचं आहे. सत्संगमध्ये आपली दैवी संपत्ती प्रकट करायची आहे. आपल्यामध्ये येणारे विकार संपून जाऊन विचार प्रकट झाले पाहिजे. हे दैवी संपत्ती आहे. तर आपली दिशा कोणती आहे? उलट चाललेली आहे. सद्गुण प्रकट करण्यासाठी मनुष्य देह आहे आणि आम्ही काय प्रकट केलं? दुर्गुणाला प्रकट केलं, दुर्भावना प्रकट केली. तर आमची दिशा उलट चाललेली आहे. आम्ही रोज रोज तीर्थापासून उलट निघाल्यावर जवळ जातो की दूर? तीर्थामध्ये जरी बुडून बसलं तरी आम्ही कुठं चालला होता? दूर चाललेले आहोत, दूर चाललेले आहोत. याच्यासाठी एका गवळणीनं सांगितलं, दूर नगरी बड़ी दूर नगरी, कैसे आऊ मैं कनाई. है ना? कसं येऊ आता? आम्ही रोज रोज दूर चाललेले आहोत, जवळ जाऊ नाही. आमची यात्रा खूप दूर चाललेली आहे. तर सत्संगमध्ये अशी यात्रा करा की योग्य दिशा पकडून जा. मनातलं कपट, ईर्ष्या, द्वेष, पाप, वासना संपून योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे तीर्थाची कृपा होईल, क्षेत्राची कृपा होईल, क्षेत्रज्ञ असलेल्या परमात्म्याची कृपा होईल, आत्मकृपा होईल. आत्मकृपा. आत्मकृपा बिना कोणाचीही कृपा काम करीत नहीं. हजारों संतों का आशीर्वाद ले लो, जब तक हमारी आत्मा का आशीर्वाद नहीं लगेगा खुद का, तब तक वो आशीर्वाद काम. क्योंकि जितना हमारे आत्मा को पता है हमारे बारे में, उतने महाराज लोग क्या जानते हैं, ज्योतिष देखने वाले क्या जानते हैं, पंचांग वाले क्या जानते हैं. जितना हम हमको जानते हैं उतना पराये लोग क्या जान सकते हैं. इसलिए हमारा आत्मा हमको आशीर्वाद जब देगा तो सबका आशीर्वाद उसके पीछे काम करने लगेगा. जब तक आत्मा का आशीर्वाद नहीं है तब तक हजारों संतों का दर्शन करो, आशीर्वाद काम नहीं करेगा. और आत्मा तब आशीर्वाद देगा, आत्मा के पसंद काम करेंगे तब. आत्मा का जो पसंद होगा, मन के पसंद के काम तो हम रोज कर रहे, लेकिन आत्मा के पसंद वाले काम हम करेंगे तो वो दैवी संपत्ति है. देव से संबंधित संपत्ति को दैवी संपत्ति कहते हैं और आसुर से संबंधित संपत्ति को आसुरी संपदा कहते हैं. दैवी का अर्थ है देव से संबंधित है, देवत्व का अर्थ है आत्मदेव. सभी के अंदर घट घट में जो बसा हुआ है आत्मा, वही आत्मदेव है. और उसी के संबंध में जो गुण है वो प्रकट होने लगेंगे तो दैवी संपत्ति है. और जब आत्मा का आशीर्वाद, आत्म कृपा निश्चित होगी, तब किसी की कृपा की आवश्यकता नहीं पड़ेगी. अरे क्या दूसरे की कृपा से क्या, आप खुद के आत्मा की कृपा की प्राप्ति कर लो तो अच्छा रहना पड़ेगा. हम क्या करते हैं कि दुनिया भर का पाप करेंगे और संतों का आशीर्वाद लेने जाएंगे.
दुनिया भर का अन्याय करेंगे, तीर्थ यात्रा में डूब के आएंगे। दुनिया भर का दुष्कृत्य करेंगे, कोई महाराज का आशीर्वाद लेने जाएंगे। तो महाराज आशीर्वाद दे सकता है, लेकिन पाप करने के बाद आत्मा कभी आशीर्वाद नहीं दे सकता। आत्म आशीर्वाद, आत्म कृपा से हमारी सिद्धि होगी, अन्यथा नहीं होगी। भैया तुम कितना भी कर लो, साधना करो, तीर्थ यात्रा करो, जो करना है करो, उसमें हमारी मनाही नहीं है। करना भी चाहिए, हमारी संस्कृति है, लेकिन उसमें भाव होना चाहिए। और जब हम डूबेंगे करेंगे तो हमारे अंदर भाव तो वो रहता नहीं, कि अंदर से तो बोलता है आत्मा, अरे तू क्या जप कर रहा है यार, कल तो तू उसको फंसा दिया और आज माला लेके कौन बोल रहा? आत्मा तो बोलेगा आपको। आज संध्याकाळी बघा जप करताना तुमचा आत्मा बोलते की नाही, आणि दुसऱ्या रविवारी सांगा मग, करून बघ जाऊन काय काय केलीस गलती, काय नाही। संध्याकाळी आजच संध्याकाळी बघा जाऊन असं असं माळ घेऊन बसा, आत्मा म्हणते जप माळ, जप केलास, काल अन्याय केलास, काल चूक केलास है ना, काल काम बिघडून टाकलास, एखाद्याची सोयरीक मोडून टाकलास आणि आता जपाला बसलास। आत्मा बोलता है, कोई बात करता या नहीं करता उससे कोई देना लेना नहीं है, लेकिन आत्मा तो जरूर बात करेगा। वही भगवान से बातचीत हो रही है हमारी। आत्मा जो बोलता वो कौन बोल रहा? प्रत्यक्ष भगवान बात कर रहे आपसे। हालकारे कृष्णा डोलकारे, घड़िए 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 गुज बोलकारे, तो बोलते रहता है। सीधा प्रसारण है, लाइव, जैसा अपना ये लाइव चल रहा ना अभी सत्संग, ऐसा भगवान से लाइव शुरू हो जाता। अकेले में होंगे तब, जब पूजा करने बैठेंगे, जप करने बैठेंगे, अनुष्ठान करने बैठेंगे, तीर्थ में जाके डूबोगे, जब तब तुमको तुम्हारे अंदर से आवाज आती है, लाइव चलता है, क्या कर रहा तू, ये आवाज आती है अंदर से, नाभि से आवाज आती है, नाभि से। वही गुरुवाणी है। मैंने कभी कहा था एक नभवाणी है, आकाश में होती है वो आकाशवाणी है, और एक नाभि से होती है वो नाभिवाणी है, वही तो गुरुवाणी है। गुरुवाणी हर दिन होती है, रोज होती है, लेकिन गुरुवाणी को जो सुनेगा उतर जाएगा। हम तो सबकी वाणी सुनते हैं, लेकिन गुरुवाणी हम सुनते नहीं। गुरुवाणी माने नाभि से जो आएगी, जैसे तुम एकांत में हो जाओ, बस तुम्हारी नाभि से वाणी शुरू हो जाती कि तुम चर्चा करते ना अकेले में, किससे कर रहे हो? हाँ, कर रहे नहीं कर रहे? कोई बात कर रहा ना अपने से, गलती बता रहा है। हम किसी की भी गलती कोई भी सुनाया तो हम किसी को नहीं मानते कि हम गलती कर रहे हैं, लेकिन आत्मा को तो सुनना पड़ेगा। लेकिन फिर भी आत्मा की नहीं सुनेंगे तो परमात्मा क्या करेंगे? जब आत्मा की सुन लेता है तो परमात्मा तुम्हारे घर आ जाएगा, प्रकट हो जाएगा। तो ये है राम तत्व से संबंधित चर्चा। इधर उधर की चर्चा नहीं है, भटकती हुई चर्चा नहीं है, भटकने वालों को स्थिर करने वाली चर्चा है। ये राम तत्व है, असं हे राम तत्व आहे। चला तर राम तत्वाची चर्चा आपण करत राहू। ठीक आहे ना? तुम्हाला चांगली वाटाली ना चर्चा? मग प्रयत्न करू, आपण करायचं ना, सर्वांनीच प्रयत्न करायचा आहे। मी बी तुमच्यासोबत आखरीच्या श्वासापर्यंत प्रयत्न करीत राहूत, आजच नाही, शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न सोडायचा नहीं। आत्मा से निकली हुई वाणी को सुनते जाओ और आगे बढ़ते जाओ। निश्चित अपने से दोष नहीं होगे, गलती नहीं होगी, पाप नहीं होगा, ये संदेह नहीं इस बात में। म्हणून हे
निश्चित स्वरूपानं आहे. कोणाचं ऐकून बघितलं पण आमचं आतापर्यंत काहीच बरं झालं नाही. जोपर्यंत आम्ही आत्म्याचं ऐकत नाही तोपर्यंत आमचं कधी बरं होत नाही आणि झालं तर नाहीच आतापर्यंत. आत्म्याचं ऐका, आत्मा काय म्हणते. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची सेवा करा, त्याचं ऐका. नभवाणी नाही, नाभिवाणी आहे, गुरुवाणी आहे. गुरुवाणी परावाणी इसका नाम है. एक नाम है परावाणी, एक नाम है गुरुवाणी. जो परावाणी है वही गुरुवाणी होती है, नाभि से निकलती है. 4 वाचा आहेत. नाभीच्या ठिकाणी परावाणी आहे, हृदयाच्या ठिकाणी पश्चंती आहे, कंठाच्या ठिकाणी मध्यम आहे आणि हे जीभ बाहेर पडते आवाज ते वैखरी आहे. तर कुठून निघते वाणी? एकांतामध्ये आवाज तुमच्यात तुम्हाला आवाज येते, बाहेर कोणाला कळत नाही. तुम्ही गुणगुण करीत राहता एकटंच. माणूस चलत चलतच एकटंच कधी कधी बोलत, काही माणसं एकटंच बोलतात. ते कोणासंग बोलतात त्यालाही माहीत नाही कोणासंग बोलते. लोक बी बघणारे मध्ये येड झाले. सर्कल नाही, सर्कल नाही, जवळ आले ते. आता आपल्यातून बोलाले ते. अशी ही नाभिवाणी आहे. सगळ्याच ऐकून घेतलं आम्ही, परंतु आमचं कधी बरं झालं नाही जोपर्यंत आम्ही आत्म्याचं ऐकत नाही. भगवद्गीता सांगते शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. जाता जाता शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ. कारण सगळ्या इंद्रियाचा राजा कोण? मन. आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. म्हणून शरीराचं ऐकू नये, इंद्रियाचं ऐकणारे थोडे चांगले आणि इंद्रियाचं ऐकू नये, मनाचं ऐकणारे थोडे चांगले आणि मनाचं ऐकू नये, बुद्धीचं ऐकणारे अजून बुद्धिमान. बुद्धीचं ऐकणाऱ्यालाच काय नाव येते? बुद्धिमान. बुद्धिमान नाव काय येते? तर ते मनाचं ऐकत नाही तर कोणाचं ऐकत आहेत? बुद्धीचं ऐकत आहेत. आज नवीन सांगालो तुम्हाला, याच्या आधी कधी सांगाय नाही ही गोष्ट. बुद्धिमान शब्दाचा अर्थ मला आज स्पष्ट झाला की का म्हणतात. इंद्रियाचं ऐकलं नाही, मनाचं ऐकलं नाही आणि बुद्धीचं ऐकून चालतो तो बुद्धिमान. काय बुद्धिमान माणूस आहे म्हणतात, आहे की नाही. तुम्ही आम्ही कशाला बुद्धिमान म्हणतो? ज्याने पैसे जास्त कमवले त्याला बुद्धिमान म्हणतो. नाही, जे इंद्रियाचं ऐकत नाही, बुद्धीचं ऐकून चालते ते बुद्धिमान. आणि बुद्धिमान भी कनिष्ठ आहे, त्याला बी देवाची प्राप्ती होत नाही. बुद्धिवान बी आपणाला माझी बुद्धी समजते, पण देवानं सांगितलं की दधामी बुद्धी योगम तम. या अर्जुना, बुद्धीचा बी तू मालक नाहीस, ते बुद्धी बी काय कर, तू मला दे. आणि जेव्हा बुद्धी देवाला आपण देऊन टाकतो, हे मस्तक आपण पायावर ठेवतो ना, हे पाया पडण्यासाठी नाही. कृपया ध्यान ठेवा, आपण हे बुद्धी माझी नाही देवा, हे चलविणारा तू आहेस आणि हे तुझ्या पायावर हम बुद्धि को तेरे समर्पित कर रहे. मस्तक रखने का अर्थ क्या है कि हम हमारे बुद्धि से कुछ भी नहीं करेंगे, तू जो बुद्धि देगा वही करेंगे. चाहे जैसे मुझे रख लो, है ना, चाहे जैसे मुझे रख लो, कुछ ना कहूँगा मैं. तेरा ही था, तेरा ही है, तेरा ही रहूँगा, मैं कुछ ना कहूँगा. हे बुद्धीला देण्याची पद्धत आहे. तर मस्तक ठेवण्याचा अर्थ आपण पाया पडून आपण काय करतो की बुद्धी आपली आपण घेऊन जातो आणि आपल्याच बुद्धीनं काम करीत राहतो. तिथं देवाच्या पाया पडायचं, निघालं की करे विचार करीतच घरला जायचं की आज कोणाकोणाला सतवू, कोणाकोणाला त्रास देऊ, कोणाकोणाचा अपमान करू, आज कोणाचा बदला घेऊ. आता बुद्धी देवाला दिली का घेऊन चालले वापस? जर बुद्धी देवाला दिली तर हे विचार
संपून जातात. जोपर्यंत मी बुद्धी देत नाही तुम्ही बुद्धिमान होऊ शकत नाही. ददामि बुद्धियोगम तम, हे अर्जुना तू मला बुद्धी दे. तर असं बुद्धी मागितली. आणि बुद्धीही पेक्षा श्रेष्ठ काय तर आत्मा. आता हे अर्जुन ऐकायलाय कोणाचं गीतेमध्ये? आत्मा कृष्ण आहे. कृष्ण कोण आहे? आत्मा आहे. आत्मा परमात्मा है. अब किसकी सुन रहा अर्जुन? इसलिए अर्जुन का भला हो गया. भाई आज तक हमारा क्यों नहीं भला हुआ? हम तो कृष्ण की नहीं सुन रहे. हम तो कभी बुद्धि की सुनते तो कभी मन की, तो रोज ही सुनते, और मन से भी ज़्यादा इंद्रियों की बहुत सुनते हैं. वो जो कराएगा वो करते रहेंगे. इसलिए पतन होते जा रहा है. इसलिए नरक के द्वार खुलते जा रहे हैं भैया. तर हे आत्म्याचं ऐकावं आपण, कोणाचे ऐकू नये. ते काही करायला होते, नुकसानच करायला होते, विरोध करायला होते. आणि आम्हाला काय वाटते की आम्ही चालाकी करायला हवं, आम्ही किती हुशार करायला हवं. आम्ही कोणालाच कळू देईना गेलो काही बोललेलं काही केलेलं. अरे तू कळू देत नाहीस तर तुझ्या आत्म्याला तर कळालंय ना, तू मधून कसा कपट करायला असते. आता काही माणसं बी मजापाशी असं समजतात की महाराजाला काहीच कळत नाही बोललेलं. तुला तर कळालंय की चांगलं बोलायलास की कपटानं बोलायलास, बस झालं. तुझं आत्म्याला कळालं तर बस झालं ना. मला कळण्याचा काय संबंध, तुझं तुला कळलं तर बस झालं. असं स्वतःच्या आत्म्यावर निर्भर राहा. त्यालाच आत्मनिर्भर असं नाव आलेलं आहे. आत्मनिर्भर नाव कशाला आलं आहे? आपल्या आत्म्यालाच विचारून काम करणं म्हणजे आत्मनिर्भर होणं आहे. कोणी काहीच अर्थ लावले, कोणी काहीच. आत्मनिर्भर म्हणजे आपल्या पायावर आपण उभं राहणं, एक धंदा, दुसऱ्याच्या जीवावर न जगणं. हे बी ठीकच आहे आत्मनिर्भर बाह्य दृष्टीनं, पण वास्तविक आत्मनिर्भरता काय आहे? आत्म्याच्या संबंधानं व्यवहार करणे, आत्म्याला विचारून करणे, आत्म्याला कळलं असं समजून करणे, याला म्हणतात आत्मनिर्भरता. एक एक शब्दाची फोड करून सांगण्याचा प्रयत्न करीत राहतो. आत्मनिर्भर व्हा. कसंही बोलायला हो तुम्ही, दुसऱ्याला कळू देत नसताल, पण तुमच्या आत्म्याला नक्की माहीत आहे मी फसवालो, मी पाप करालो, मी बनवालो, असं तर कळते ना. कळते तर मग आता तुम्हाला आम्हाला नाही कळलं तर काय फरक पडते, है ना. फरक देवाला जर कळना गेला तर फरक पडत नाही, पण आम्हाला कळून न कळून काहीच फरक पडत नाही. पण ज्यानं फरक पाडते त्याला तर कळलंच की, मग काय लपिणार तुम्ही, काय चालाकी करणार. तर हे आहे आत्मनिर्भरता. आणि म्हणून रामतत्वासाठी आपल्याला शुद्ध चित्त करण्याची गरज आहे. देववसे चित्ती. संसार नको, सगळा संसार पडलेला आहे. रामेश्वर भट्टावणी आणि तुकाराम महाराजाचं उदाहरण ध्यानात ठेवा की ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याला सगळं कळलं आहे, आणि ज्याच्या चित्तात संसार आहे त्याचे दैवी संपत्तीचा लोप होत चालला आणि दुर्गुण वाढत चाललेले आहेत. आपल्यामध्ये दुर्गुण वाढू नये असं आपण प्रयत्न करू. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित आहे. रामतत्वाची चर्चा आहे. खर दूषण त्रिशिरा युद्धाला उभे आहेत. कथा मारामारीचीच आहे, त्याच्यानं काही सांगत नाही. आता युद्ध चालू आहे. हजारो राक्षस रामावर बाण घेऊन आलेत. बाणाचा वर्षाव केला तर राम दिसना गेला. असं जसं आकाशामध्ये सूर्य ढग आल्यावर झाकून जातो, तसं राक्षसांच्या बाण वर्षावामुळे राम झाकून गेला होता. परंतु एक वाऱ्याचा झटका आला तर सगळे ढग खतम. तसं रामानं एक बाण सोडला तर जेवढे बाण झाकून होते ते सगळे निघून गेले. एक बाण सोडला तर लाखो बाण तयार झाले रामाच्या बाणातून.
असं करीत 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 आजच्या युद्धामध्ये तिघापैकी एक दूषण नावाचा गोविंदाय नमः म्हणजे गेला. आज त्याची माती करू. कोणाची? दूषण म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे चांगलं केलं जाते ते आपल्यासाठी भूषण ठरते आणि जे वाईट केलं जाते ते. तर माती कोणाची करायची आज? त्या रामायणातल्या नाही. ज्या ज्या गोष्टीनं आपलं दूषण होते त्या गोष्टीची माती कराया. आज तो मेला. ते कशानं मेला? रामाच्या बाणानं. अर्थात आपण राम तत्वाचा स्वीकार केला तरच आपल्यातलं दूषण मरून जाते. तर दूषणाची समाप्ती झाली. आणि आता खर वगैरे आहेत, त्यांना अजून राग आला. पुढच्या रविवारी आता बघू खराची काय दशा होईल. ते खरं आहे की खोटं आहे बघूत नंतर. तर खर आज दूषण गेला. इतनी कथा दूषणावर भूषण. तर झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आता लगेच महाप्रसाद आणि आरतीच्या नंतर आहेच. आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. निवांत शांत शिस्त आणि मस्त लाईनमध्ये बसून जेवताना जास्त आवाज काढून बोलत जाऊ नका. गर्दा है ना. आम्ही इथं बसलं बोलायला तर तिकडून आवाज येऊ नये. ते आम्हाला कोणी बोलायला येतात ना, तर ते तुमच्या आवाजामध्ये ते इथं बोलायला ऐकूच येणं गेलं आहे. म्हणजे मौन राहू नका, हळूहळू बोला जेवत जेवत. हे म्हणतील हे रोज रोज आम्हाला जास्त बंधनातच टाकालं आहे. माय बंधनातून नाही, तुम्हाला बंधनातून मुक्त करण्यासाठी बोलवायला. तर आरामसे शिस्तीमध्ये जेवण करायचं आहे. एकमेकाला धक्का लागू नका, खरकटं सांडू नका, उष्ट ठेवू नका, याची काळजी घ्या. जागा घाण करू नका. आपलं आपण भूषण दूषण नको. आता वाईट गुन्हा आपल्यामध्ये आता नको आहेत असं देवाला प्रार्थना करू आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थम भिक्षांदेही च पार्वती. अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने गेल्या 18 वर्षापासून आपले इथं अन्नसत्र महाप्रसादाचा सुरुवात आहे. त्यातील आजचे महाप्रसादाचे अन्नदाते पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने संताची या पायी हा माझा विश्वास सर्वे भावे दास झालो त्यांचा. संताच्या पायी विश्वास ठेवून आपले श्रीमती मीराबाई पांडुरंग जाधव शिक्षक गुरुजी आपल्या ह्याच पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दररोज नित्यनेमानं भजन करतात. त्यानं बुधवारी हरिपाठाला पांडुरंग गुरुजी त्याने संताच्या पायी विश्वास ठेवून जे भक्ती केली त्यातून आध्यात्मिक मार्गावरून ज्या मुलाला शिक्षण दिलं त्यांनी, त्या मुलाला यांचा मुलगा चिरंजीव सुधाकर जाधव ज्युनियर असिस्टंट ITDA याच्यामध्ये त्यांना ग्रुप 4मध्ये त्याला जॉब मिळाल्याबद्दल आज पांडुरंगाच्या इथे त्यांनी महाप्रसादाचं नियोजन लावलेलं आहे. तरी आपले बापू काय सांगतात की युवकांना आणि युवतींना हे आध्यात्मिक मार्गातून शिक्षण शिकलं तर ते त्याला जॉब आल्यानंतर त्यांचा जे पैसा कोण्या मार्गावर कशावर लावावं त्याची त्याला थोडं बुद्धी मिळेल, म्हणून आज त्यांनीही इथं महाप्रसादाचं नियोजन लावलेलं आहे. पांडुरंग गुरुजी आणि त्यांच्या मुलाला घेऊन बापूचा आशीर्वाद घ्यावं यावही विनंती आहे. रामकृष्ण हरी. येणारा रविवार दिनांक 23/2/2025 तिथी कृष्ण पक्ष दशमी सत्संग क्रमांक 1024च्या दिवशी अन्नदाते कैलासवासी नारायण कदम यांच्या वर्ष श्राद्धनिमित्त श्री जयराम पाटील कदम राहणार इचोडा यांच्याकडून येणाऱ्या रविवारी महाप्रसाद राहील. तरी आजचा एक सुविचार आहे, सत्संग ऐसा कवच है, सत्संग ऐसा कवच है जो आपको हर संकट आला बला मुसीबत से बचाता है और गुरु के चरणों में लगाता है. रामकृष्ण हरी. अजून एक तुम्हाला येणं आपलं हे चालू महिन्याची मेंबरशिपचे 100 रुपये कोणाचे राहिले असतील
श्रीराम गुरुजी तिथं बसून आहेत, त्यांच्याकडे तुम्ही द्यावं ही विनंती आहे. रामकृष्ण हरी. निवेदन संपलं. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.